नमस्कार, मी डॉक्टर अभिजित तगारे, नेत्रतज्ञ व ग्लॉकोमा स्पेशलिस्ट. डोळ्यांच्या आतील द्रव पदार्थाचे बाहेर येण्याचे प्रमाण जेव्हा कमी होते तेव्हा ते द्रव पदार्थ आत साठून त्याचे प्रेशर वाढते व ह्या प्रेशरचा दुष्परिणाम डोळ्याच्या आतील पडद्यावर व नसवर होतो. याचा परिणाम डोळ्याच्या नजरेवरती होऊन नजर हळूहळू कमी होते. ह्या आजाराला काचबिंदू असे म्हणतात. भारतामध्ये अंधत्व होण्याचे 2 नंबरचे कारण हे काचबिंदू आहे. हा आजार डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतरच लक्षात येतो. वयाच्या 40 नंतर आजार हा होण्याचे प्रमाण खूप कॉमन आहे, परंतु लहान मुलांपासून वृद्ध माणसापर्यंत हा आजार कुणालाही होऊ शकतो. डायबिटीज, बीपी, थायरॉइड किंवा स्टेरॉइड्स किंवा डोळ्यांचे काही ऑपरेशन्स किंवा इजा यामुळे डोळ्याच्या प्रेशरवरती परिणाम होतो व काचबिंदू होऊ शकतो. तसेच हा आजार अनुवंशिक देखील आहे. ह्या आजाराचे निदान डॉक्टरांकडे वेळोवेळी तपासणी केल्यानंतर आढळून येते व त्याकरता स्पेशल तपासण्या जसे की ओसीटी, पेरिमेट्री ह्या कराव्या लागतात. ह्या आजाराचे निदान झाल्यानंतर त्याच्यासाठी ड्रॉप्स व काही वेळेला लेझर उपचारांचा सल्ला दिला जातो. जेव्हा औषधोपचारांचा मार्ग गुणकारी ठरत नाही तेव्हा मात्र ऑपरेशनचा निर्णय घ्यावा लागतो. जर या आजाराला वेळेत डायग्नोज केले आणि जर त्याला वेळेवर उपचार केले तर काचबिंदूमुळे येणारे अंधत्व आपण टाळू शकतो. त्यामुळे सर्वांनी आपले डोळे नेत्रतज्ञाकडे गेल्यानंतर तपासून घेताना आपल्या प्रेशरबद्दल त्यांच्याशी बोलून ते नॉर्मल आहे की नाही हे तपासून घ्यावे व या आजारापासून स्वतःला बचावून घ्यावे. थँक्यू.